भगवान ने बहुत बड़ी नेमत दी है हमको पेरेंट्स बनने के साथ। वो प्रोक्रिएशन हमको सिर्फ बना के नहीं, हमको एक ताकत देता है कि हम एक नया जीवन बनाएं। और वो जीवन बनाने की ताकत जब आप में होती है तो आपकी बहुत बड़ी जिम्मेदारी बनती है कि उनको उस मकाम तक पहुंचाए, मुस्तकिल मुकाम तक पहुंचाए जिसके वो हकदार है। लेकिन समस्या क्या होती है, पुष्कळ मोठे लोक पालक काय म्हणतात, ते कंपॅरिझन करतात। आमच्या काळी असं नव्हतं। एक कॉमन डायलॉग आहे, सगळे पालक म्हणतात आमच्या काळी असं, आम्हाला ते भेटलंच नाही। यांना आम्ही सायकल देतो, बाईक देतो, कार देतो, सगळे देतो, पण तरी ते अभ्यास करत नाही। अरे जमाना इट्स चेंजिंग लाइक एनीथिंग, इट्स अ ईरा ऑफ अपडेटिंग एंड अपग्रेडिंग। आपको अपडेट और अपग्रेड करना पड़ेगा, समझना पड़ेगा। जब आप बार बार अपने बच्चों के बात बोलते रहते आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना। आणि पॅरेंटिंग म्हणजे काय ब्लॅकमेलिंग नाही किंवा बार्टर सिस्टीम नाही, की घेवाण देवाण नाही, की आम्ही तुला हे देतोय म्हणून ते तू केलंच पाहिजे। हे काय काश्मीर वाद सारखं नाही आहे, इतका काही कोड सोडण्यासारखे नाही, सिंपल आहे। इसमें निर्मल प्रेम होता है, पण आपण काय करतो की तुम्हाला हे देतोय म्हणून ते आम्हाला मिळालंच पाहिजे। मुलं निरागस असतात, लहान मुलांची जी मनं असतात ते क्लिअर लाईक दॅट। आणि म्हणून म्हटलं जातं डोंट वरी दैट चाइल्ड इज नॉट लिसनिंग टू यू, वरी दैट ही इज ऑब्जर्विंग यू। बच्चे हमारी बात नहीं सुन रहे, ये बड़ी बात नहीं है, बच्चे हमको देख रहे हैं, बड़ी बात है। एखाद्या मुलाने खोटं जर बोललं की मी आज चॉकलेट खाल्ली की त्याला बिचारायला 2 झापड पडतात। का ना विचारलं चॉकलेट खाल्ली, हा कळत नाही का? 1 रुपयासाठी त्याला 2 झापड पडतात। कधी खोटं बोलायचं नाही, सॉरी म्हण, हे म्हण, ते म्हण, पूर्ण प्रकार होऊन जातो। आणि थोड्या वेळाने फोन कॉल येतो, कोण आहे ते पण सांगून दे म्हणजे बाबा घरी नाही। याने खोटं बोलायचं नाही, त्यासाठी आपण त्याला बेदम मारहाण करतो आणि फोन आल्यानंतर म्हणतो की बाबा सांग घरी बाबा नहीं है। वो बच्चा कंफ्यूज होता है कि ये कथनी कुछ कर रहे हैं, करनी कुछ कर रहे हैं। आज उसके पास सत्ता नहीं, वो नहीं बोलेगा। काही दिवसांनी जेव्हा त्याच्याकडे सत्ता येईल तेव्हा तो हा विचार करतो की खोटं बोललं तर चालतं माणसाला। That's why it is said don't worry that child is not listening to you, worry that he is observing you। बच्चे हमको देख रहे हैं, ये बड़ी बात है और ये बहुत बड़ी बात है। That's why it is said teach by life not by lips। केवल अपने जीवन से सिखाइए, जुबान से नहीं। काही पाल्यांना सगळ्यात पहिले माझी विनंती आहे की मुलांशी मुलांसारखा वागा। काही लोकांना मुलांचं लाड कसं करायचं ते पण येत नाही। म्हणजे काही लोक एकदम अतिरेक सारखं लाड करतात। मुलं आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल लहान मुलाचं त्यांचे गाल विचारतात, मुलगा ते गाल घेऊन धरतो, बाबा हे कोण आहे बाबा? ये मी भुक्तभोगी आहे म्हणून मला माहित आहे, हे किती झालेला। अरे लाड असा करायचं असतं का बाबा, पूर्ण गाल। आता तो काका दिसला की हा पडतो बाबा, काही घेतोय गाला जातात। दुसरे काही फाईट असतात, कोणत्याही कार्यक्रमामध्ये दिसले, आता तो 4थीचा मुलगा असेल त्याला विचारतात किती मार्क पडले, बिचारा तो लग्नात चांगलं जेवण करतोय, हा किती मार्क पडले, पुढे काय व्हायचंय? आता मला आज काय करायचं ते माहित नाही, पुढे काय व्हायचं कसं करणार? कुठला प्रश्न कुठे विचारायचा ते कळतच नाही लोकांना। म्हणून या व्यवहारामुळे लोकांच्या अशा वागणुकीमुळे लोकांच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या आहेत की 6वीचा विद्यार्थी प्लेसमेंट आणि पॅकेज याचे प्रश्न विचारतो। 7th स्टँडर्डचा विद्यार्थी त्याला हार्ट अटॅक येतो, तो म्हणतो मी सर मी डिप्रेशन मध्ये आहे। 7th स्टँडर्डचा विद्यार्थी डिप्रेशन मध्ये राहू शकतो? त्याला टेन्शन येईल, एन्झायटी येईल, पण डिप्रेशन येऊ शकत नाही। बरोबर मित्रांनो, माझी भाषा कळते का? ओह यस, ओह माय गॉड, यहाँ पे समझ में आ रहा है? ठीक है, वो जो पीछे सो गए जाग जाओ थोड़ा सा, बीच बीच में तालियां बजा दिया करो, मुझे पता रहेगा कि आप लोग जगे हुए हैं, अंधेरे में दिखते नहीं है करके यहाँ से। हाँ ठीक है ठीक है। आता तुम्ही 6वीचा विद्यार्थी म्हणतो मला असा सर कॉलेज सांगा, कोर्स सांगा की मला ज्याच्यामध्ये प्लेसमेंट चांगलं आहे, पॅकेज चांगलं आहे, तो चांगला आहे। आता 6वी मला असं आठवत नाही की इथे जी मंडळी बसली असतील त्यांना 10वी किंवा 12वी पर्यंत प्लेसमेंट पॅकेज किंवा कोर्स माहिती असेल, आणि इतकं दडपण आहे त्यांच्यावर, अपेक्षा आहे त्यांच्यावर। तर आई वडिलांनी कधी, माझी पहिली विनंती आहे
इट इज अगेंस्ट द एटिकेट। जैसे अगेंस्ट द एटिकेट से कि महिलाओं से उनकी उम्र नहीं पूछनी चाहिए, जेंटलमैन से उनकी सैलरी नहीं पूछनी चाहिए, वैसे बच्चों से उनके मार्क्स नहीं पूछना चाहिए। अरे गेटिंग, ये सबसे बड़ा है। दूसरा सा है, लाड़ करता थोड़ा सौम्य लाड़ का है, विज्ञान है, आप कैसा देखते हैं, ऑकुलेसिक्स, टच करना, हैप्टिक्स, ये साइज से करके। कुछ लोग लाड़ भी ऐसा करते, अघोरी, बच्चों को लेते गोदी में, वो बच्चा अच्छा, हे म्हणजे ते रामायण आणि महाभारताचे जे राक्षस त्यांच्यासारखे आता तो मुलगा म्हणतो, काका मला मोठा होऊ दे, दाखवतोच तुला, पण माझ्याच कांद्यावर तुला होऊ शकते ना, वर्कआउट वाईट होता त्याच्यात। लाड़ कैसे करना, बच्चों को डराइए मत, बच्चों को डराइए मत। द लॉ, द रूल इज दैट आपके पास आने के बाद बच्चों को कंफर्ट लगना चाहिए। बच्चों को अगर वो कंफर्ट, लहान मुलांना तुमच्याशी कम्फर्टेबल वाटत नसेल, वर्कआउट वाटत नसेल, तर डेफिनेटली ते काय करतील, ते पळ काढतील। लहान मुलांना किस करायचे तर फोरहेड पर, अपन एग्जैक्टली बोलते ना कि प्यार से चूम को बोलती है, यहाँ से फोरहेड पर किस करना चाहिए। लोग बच्चों को यहाँ काट रहे, वहां काट रहे, बाल खींच रहे, फेंक रहे, इससे उनके मन में कुछ फियर्स आ जाते हैं। नेचुरली वर्कआउट ला कैन पुट अप इन दैट रिगार्ड। दूसरा, आई होप टेक्निकल प्रेजेंटेशन नहीं है तो आपको हंसते खेलते जो आपके एग्जाम्पल से वैसे समजायला चलेगा करके, असंच लाईव्ह चाललेलं तुम्हाला नाही। काही लोकांना असं असते की भाई संस्कृतचे 4 श्लोक आणि शिस्तबद्ध सांगणे की केसांना वळण लावून देवानंद बनण्यापेक्षा मनाला वळण लावून विवेकानंद बनणे हे श्रेष्ठ, असे केले पाहिजे, आणि तेव्हा तुम्हाला कळेल की काय म्हणतात मेस्ट्रो महाराज, काय म्हणतात तुम्हाला। अरे बाप, किती चांगलं व्याख्यान झालं। काही लोकांना असं असतं ना की कळलं नाही, पण ठीक आहे, तसं पाहिजे की तुम्हाला हसत खेळत पाहिजे, तसं सांगेल। आता हसत खेळत त्या रडस, आता येऊन बसतो, तुम्ही बोला काहीतरी असं, ठीक आहे, वर्कआउट। बट फ्रेंड्स, एक दिन कभी भी बच्चों का व्यवहार या साइकोलॉजी जो ब्रेन रहती है वो 2 चीजों पर डिपेंड होती है, दैट इज नेचर एंड नर्चर। नेचर जो होता है वो प्राकृतिक, दैट इज जेनेटिक्स गुण जो पैदाइश उसमें आते हैं, और नर्चर होता है वो किस वातावरण में पलता बढ़ता है, किस वातावरण में पलेगा बढ़ेगा। जिस वातावरण में पलेगा बढ़ेगा वो बहुत जरूरी है, इसलिए वो वातावरण से ही बनाना जरूरी है। एक दिन एक बाज के अंडों के बीच में, ये चिड़ियों के अंडों के बीच में, चूजों के, मुर्गियों के अंडों के बीच में एक बाज का अंडा, ईगल, घाड़, उसका अंडा आके गिर गया। तो सब मुर्गियों के अंडों के बीच में तो सब मुर्गियां, चूजे निकले, और ये बाज का बच्चा निकला करके। अब बचपन से वो मुर्गियों के साथ था तो उसे लगता था कि मैं तो भाई मुर्गी का बच्चा हूं, वो दाने चुगता था, इधर देखता था, लेकिन वो जब आसमान पे देखता उसे खूब उड़ने की इच्छा होती और आसमान पे कामयाबी फैलाने की इच्छा होती। लेकिन वो सोचता था मैं तो मुर्गी का बच्चा हूं, वो दाना चुगते रहता, दाना चुगते रहता। एक दिन उस गांव में एक फकीर आया, उसने देखा कि ये मुर्गियों के बच्चों के बीच में ये बाज का बच्चा क्या कर रहा है। उसने कहा भाई तुम तो बाज के बच्चे हो, ईगल, घाड़ जला, आपका काम है आसमान पे उड़ना, साम्राज्य फैलाना। उसने कहा नहीं, मैं तो मुर्गी का बच्चा हूं, उतने इतने सालों से वो मुर्गियों के साथ था करके। उसने कहा नहीं, आप तो बाज के बच्चे हो, आपका काम है आसमान पे उड़ना, साम्राज्य फैलाना। दोनों में बहुत देर तक वाद विवाद होते रहा। फकीर भी काफी जिद्दी था, उसने उस बाज के बच्चे को पकड़ा और ऊंचे पहाड़ी पर ले गया और ऊंचे पहाड़ी से वहां से फेंक दे। मानो जैसे ही फेंका, उसके बेजान पंखों में अपने आप को बचाने के लिए जान आई, वो पंखों को मारने लगा और वो उड़ने लगा। और वो जैसे उड़ने लगा वो समझ गया कि वो मुर्गी का बच्चा नहीं, वो बाज का बच्चा है, और उसने पूरे आसमान पे अपना साम्राज्य फैला दिया। हमारे साथ की समस्या यही है कि हम समाज के कुपमंडूक मानसिक वृत्ति में फंसे हुए चूजों के बीच में बाज के बच्चे हैं। यहाँ पे हर बैठा हुआ बच्चा बाज का बच्चा है। They are really like eagles, they can fly। बाज में वो गुण होता है कि जब बारिश आती है सारे पंछी छुप के, डर के
अपने अपने घोंसलों में आ जाते हैं, लेकिन बाज एकमात्र ऐसा पंछी होता है जो बादलों के ऊपर चला जाता है अपने आप को बचाने के लिए। उसका एटीट्यूड भी वो फैक्टर होता है, और जब तक हम बच्चों में सही एटीट्यूड नहीं लाएंगे, they cannot reach the high altitude. It is not merely an aptitude but an attitude which is required to reach the higher altitude. ये होना बहुत जरूरी है। सबसे पहली बात से the parenting, the first law is that start loving your child like a god. You are a god, you are angel to them. उन्होंने भगवान नहीं देखे, पर आपके लिए माँ बाप जो उनके लिए भगवान होते हैं। हर बच्चे के लिए उसके माँ बाप सबसे अमीर whatever लगता है, और आपकी अभाव और आपका प्रभाव बच्चों को कभी नहीं पता चलना चाहिए। हमारे पास क्या बहुत ज्यादा है और क्या नहीं है, ये कभी भी बच्चों को पता नहीं चलना चाहिए। हर माँ बाप कोशिश करते ही हैं, यथासंभव प्रयास कीजिए कि अपना अभाव और अपना प्रभाव बच्चों को पता न चले। आपण जे अपेक्षा, वी नो व्हाट द किड शुड डू, वी शुड गिव देम द लिस्ट ऑफ राइट्स अँड ड्युटीज। त्यांचे अधिकार काय आहेत, त्यापेक्षा त्यांना त्यांचे कर्तव्य पण काय आहेत, त्यांची पण त्यांना जाणीव व्हायला पाहिजे बेसिकली। आणि त्यासाठी बोलताना किंवा वागताना टोन, आपला टोन प्रॉपर ठेवा। लोक बोलताना आपले जे जवळचे लोक असतात किंवा आपले प्रेमाचे जे लोक असतात त्यांच्याशी ते टोन वापरत नाही, आपण दुसऱ्या लोकांशी खूप प्रेमाने वागतो। फॉर एक्झाम्पल, एक फोन जरी आला आणि कोणी म्हटलं की भाई ऑफिशियल फोन आहे की आपने जेवण झालंय का, हो हो बिलकुल जेवण झालंय, व्यवस्थित झालंय, काय म्हणलं तुमचं झालंय का, लवकर झालं। पण स्वतःचा बायकोचा फोन आला असेल वर्कआउटला, जेवण झालंय का, हा झालंय, हा अजून काही काम आहे का, हा ठेवा। तर सगळ्यात आधी पॅरेंट्स होण्यासाठी स्वतःमधले आपसातले संबंध समजून घ्या। कई बार क्या होता है, माँ बाप अपने फ्रस्ट्रेशन बच्चों पे डालते हैं। जे आम्ही करू शकलो नाही ते तुम्हाला करायचं आहे। मी इतका हुशार होतो पण काही झालं नाही, आमच्या वडिलांनी करू दिलं नाही, आता ते तुला करायलाच पाहिजे। बरोबर, काही लोक म्हणतात की आमच्या काळी तर आम्हाला सायकलवर मी जात होतो, कॉलेजमध्ये सायकलवर जात होतो, तुमच्याकडे गाडी आहे तरी तुम्ही जात नाही। आता त्याच्या आधी लोक पायी जायचे है ना। आता पुढची जनरेशन आहे ती कार मध्ये जाईल किंवा हेलिकॉप्टर मध्ये जाऊ शकते। कार बदलतोय की नाही बदलतोय है ना, एडवांसमेंट है। बच्चों को देखें और उनकी जिज्ञासा को बार बार उनके सवालों को सुने और अप्रिशिएट करें। यस, चांगला है, व्हेरी गुड, चांगला प्रश्न है, व्हेरी नाइस, यू आर पुटिंग अप लाइक दॅट, यस और नो। आपण आपल्याला शिव्या देतो कधी कधी। काही लोक मुलांना मारताना गाढवाचा मुलगा विचार, स्वतःच्याच मुलाला तो मुलगा माझ्या वडिलांना काही बोलायचं नाही, स्वतःला बाबा कशा गाढव म्हणतात तुम्ही, तो बाबा स्वतःच मारतो मुलाला, गधे का बच्चा बोलता। अरे क्यों बोलना है, तो कभी ध्यान नहीं देता। एंगर इज वन लेटर शॉर्ट ऑफ डेंजर, ANGR एंगर, सामने भी लगा तो डेंजर। और एंगर में आप क्या बोलेंगे क्या करेंगे आपको याद नहीं रहता है, समझ में ध्यान रखिए। इसलिए बच्चों से बोलते हैं, बच्चों की मेमोरी बहुत शार्प रहती है, दे विल नॉट फॉरगेट। फर्स्ट 5 years, पहले 5 वर्ष जे त्यांच्यापणा होतात, दॅट फॉर्म्स देअर मेंटल कॅपॅसिटी, आणि पहिले 12 वर्ष जे एक्सपिरियन्स होतात, दॅट फॉर्म्स देअर टेम्परामेंट अँड कॅरेक्टर। सो यू शुड बी व्हेरी पर्टिक्युलर इन दिस फर्स्ट फॉर्मेटिव्ह इयर्स। आता टेक्निकली त्याला ऑथोरेटिव्ह पॅरेंटिंग, ऑटिस्टिक पॅरेंटिंग, सो मेनी पॅरेंटिंगचे नाव आहेत, आपण टेक्निकल मध्ये जाणार नाही आहोत। काही रिक्वेस्ट, माझा पहिला रिक्वेस्ट आहे, तुमचे टेक्नो तांडव साईडला ठेवा। दिवसभर मी दमून आलोय, माझा हक्क आहे रिमोटवर। बच्चों से बात करते वक्त बच्चों जैसी बात करना, इमॅजिन कीजिए। आपण मुलांशी बोलताना कशा बबळ बोलतो, तोतले अले ले 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 चुन्नी 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 बोलतो ना, अब वो वर्ड क्या है, अरे रे रे रे, है ना। अब बच्चे जैसे एडवांस पैदा हो रहे हैं, अले ले ले चुन्नी। इमेजिन कीजिए अगर बच्चे बहुत इतने क्लियर पैदा हो रहे हैं, एडवांस ही बोल रहे हैं, क्लियरली बोल रहे हैं, पैदा होते ही बोलना शुरू कर दिया, आपने बोला अले ले 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 चुन्नी, सीधा बोलना क्या है, काय तो अले ले ले, असं होऊ शकते। आता पुढे काय होणार आहे बोलत नाही, येस और नो। अब यहाँ तक तो एडवांसमेंट आ ही गया करके, तो लिखा है इट कैन हैपन अप इन एवरी टाइम अप इन दैट रिगार्ड। फर्स्ट, मुलांसोबत बोलताना तुम्ही जे आज व्हॉट्सअप आणि मोबाईल करतात आणि त्यांना म्हणतात अजिबात आयटॅप पाहायचं नाही, अजिबात मोबाईल खेळायचं नाही, अजिबात टिवायचं नाही। बच्चों को एग्जाम्पल देते हुए, एक खूप मोठे आधीचे विद्वान होते, त्यांनी ते सांगितलेलं आहे, वो था, वो उनको नहीं समझ में आता। बच्चों के कार्टून स्टिच होते हैं, आर यू गेटिंग इट, अ सिंपल थिंग। उनके हीरो छोटे छोटे हैं,
ही मैन, सुपरमैन, स्पाइडरमैन, पॉकीमैन, डोरेमोन, हनुमान, सब उनके हीरो वो है। वो जो बोले अगर भीम लड्डू खाता है तो लड्डू खाएगा, ऐसा ना, वो तो अच्छा है कि भीम लड्डू खाता है ना। वो पहले तो ऐसे कार्टून थे भागे बारू एंड चाइनीज एंड जापानीज एंड कोरियन कार्टून्स, वो को देख के भी परेशान होता था। तो यू आर लकी। सो टॉक इन देयर थिंग इन लैंग्वेज, दे आर इन फेरी वर्ल्ड। ये दुनिया बहुत अच्छी है, लाइफ इज ब्यूटीफुल, मेक देम बिलीव एंड प्रूव दैट। आप उनके सामने मोबाईल और लॅपटॉप लेके बैठते हैं, उनको देते नहीं। जैसे ही बच्चा आया एक्सप्रेशन द्या त्यांना, अच्छा हा बेटा बोलो, मोबाईल साईडला ठेवा। त्याला हे कळलं पाहिजे की या मोबाईल पेक्षा मी जास्त इम्पॉर्टंट आहे। हा पहिला मुद्दा आपण दाखवतोय। 70,000 का एप्पल मोबाइल है, आईपैड है। कुछ लोग तो जाते जाते चलते रहते, आईफोन i7 लेते, i8 लेते, घर से गिर गए तब से आवाज आती, तो बोलते देवा हाड तुटलं पाहिजे पण मोबाईल सलामत पाहिजे। म्हणजे त्यांची अशी इच्छा असते की हड्डी तुडी चलेगी पर मोबाइल सेफ रहना चाहिए। तो मोबाइल प्रेम व्हाट्सएप में लगे हुए। एंड व्हाट हैपन, सो मेनी मैसेज कम्स व्हाट्सएप में। ऐसा क्या आप 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ऐसी क्या चर्चा करते रहते? क्या कहते? खाना खाया क्या, जेवण झालं, टुक झालं, टुक काय केलं, वांगे टुक, हो बटाटे टुक, वांगे छान टुक, बटाटे टुक, बटाटे। दिमाग चॅटिंग आणि त्याला नाव चॅटिंग। सोबत कुछ नहीं हुआ तो जे आलं, आणि इट्स अ इरा ऑफ अ प्लॅगिरिज्म, इंटेलेक्चुअल रिप्रेझेंटिंग, कट कॉपी पेस्ट, उसको हम कहते हैं प्लैगियरिज्म। अभ्यास करायचा नहीं, जो भी आया फेंक दो करके, भेज दो, बिल्कुल भेज दो, बिल्कुल भेज दीजिए करके, यस और नो। और इसलिए बच्चों को क्यूरियोसिटी नहीं है। आजकलचे विद्यार्थी प्रश्न विचारते नहीं, मी गूगलवर पाहून गेले म्हणते, वो गूगल पे देख लेंगे। गूगल पे वही दिखेगा जो अपलोड किया हुआ है। जर गूगलवर लिहिलं की डॉक्टर बसलोरे तंजानियाचे राष्ट्रपती आहेत तर दिसेल ना, आज अपलोड करा उद्या दिसेल, यस और नो। पण शहानिशा करायला एक्झॅक्टली कैसे एनालिसिस करना है, क्लास में कैसे पूछना है ते नाहीये। तर त्यांची क्युरियोसिटी वी आर किलिंग। तर त्यांची क्युरियोसिटी जागृत ठेवण्यासाठी हा खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे। हा मुद्दा लक्षात ठेवायला पाहिजे आपण, नंबर 1। नंबर 2, पे अटेन्शन टू व्हॉट दे आर सेइंग। ते काय बोलतायत त्याच्यावर लक्ष ठेवा आणि ऐकून, आणि ऐकण्याची पण पद्धत आहे। असं ऐकायचं नाही की आपण FIR, ते मुलं काही FIR लिहायला आलेत, हा बोल काय, म्हणजे काही लोकांना म्हणजे त्यांचा प्रेम पण असं असतं, हा बोल काय है ना, मार नाही का। वो लोग मच्छरी मारते ना, काही लोकांना म्हणजे डास जरी मारलं तर तुम्ही त्यांचे प्रकृती करतात। काही लोक डास असे मारतात, कुछ लोग तो ऐसा मारते ऐसा लगता है कि पूरा रावण भारत का अब आया, मेरे खानदान का खून पी के गया था, ऐसा। कुछ लोग इतने आलसी रहते, अब ये कब उड़ेगा, उड़ जा, कितना पिएगा, पी पी के। आणि त्या काही लोकांना असं वाटतं की मी रक्तांमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतोय, आणि काही रिसर्च करतात, हा मलेरियाचा वाटत नाही, ते संध्याकाळी तर सकाळी काय है ना, सिंपल असतं। मुलांशी ऐकताना त्यांच्यासारखं बोला, आयब्रोज रेस करके, अच्छा हाँ हो हो अच्छा अच्छा, इज दैट सो, अच्छा हो काय बाबा, ऐसा बोलिए। हाँ बच्चे जो बोलते रहते, हाँ हाँ बोला, हाँ काय है वे, और बाई बोले क्या है बाबा, तुम्ही टीव्ही पहा, तुम्ही तुमची बातम्या पहा, आणि तेच तेच न्यूज पुन्हा पाहतात। आता उत्तर प्रदेश मध्ये यादव कुटुंबामध्ये प्रॉब्लेम चालू आहे, टेन्शन आलाय ते। पाहू दे, 2 मिनिटं, अरे 2 मिनिटामध्ये, अरे बाबा वो ते सांभाळून घेतील ना। मुलगा बोल विचार, बाबा आपले काही यादव काही आहे का, रिलेटिव्ह बिलेटिव्ह आहे का, नाही का, 2 तास पासून तुम्ही माझ्याशी बोलतच नाही बाबा। आणि त्याच्याकडे लक्ष आहे त्याचं, स्वतःच्या मुलाकडे लक्ष नाही। साइड करो, अंडरस्टैंड द प्रायोरिटी। आज ये इन्वेस्टमेंट की तरह है, आज जितना दिस इज 2 केयर, पीडियाट्रिक केयर एंड जीरियाट्रिक केयर। पीडियाट्रिक बच्चों का डिपार्टमेंट, जीरियाट्रिक बुजुर्गों का। आज जापान में सबसे ज्यादा प्रॉब्लम क्या, इतने बुजुर्ग हो गए, ध्यान रखने के लिए कोई नहीं है। आर यू गेटिंग इट? जब कल वो हमको देखेंगे और कल हम उनसे समय मांगेंगे, वो बोलेंगे बाबा आता नहीं, नंतर बोलता हूँ ऑफिस से। आर यू गेटिंग? याद रखिए, उनको इतना याद रहना चाहिए कि जब बहुत जरूरी बात चालू थी तो भी मेरे माँ बाप ने अपना इंपॉर्टेंट काम साइड में रख के मुझे समय दिया। और सबसे बड़ा तोहफा दे सकते हैं समय, टाइम। प्लीज गिव टाइम। काही लोक मुंबई पुणे ते म्हणतात सर वी गिव क्वालिटी
क्वालिटी टाइम हा एक वर्ड आधी चालू होता त्यांचा पॅरेंटिंग मध्ये, खूप हास्यास्पद शब्द आहे. क्वालिटी टाइम म्हणजे काय, त्यांच्या सोयीने त्यांनी काढलेला वेळ आणि त्या वेळेमध्ये तुम्ही आम्ही तसं वागलं पाहिजे. असं होऊ शकत नाही ना की आता त्यांना वेळ आहे, सगळं झाल्यानंतर 11 वाजता चला तुम्ही या इथे आता बरोबर बसा खेळा आमच्याशी, असं होऊ शकत नाही. बच्चों का मूड रहता है, नींद रहती है, खाना रहता है, पीना रहता है, वो अपने आप में मस्त है, मस्त कलंदर है, उनको खिलने दीजिए. आणि त्यांना प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे. इट्स एन इरा ऑफ प्रेझेंटेशन. 25 पैसे का गिफ्ट, 1 रुपये का पॅकिंग, किंमत ₹1.25. आणि जर तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असेल, तुमच्या मुलांचं प्रेझेंटेशन चांगलं होईल. नेक्स्ट इरा, पुढच्या इरामध्ये कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशननीच आपण जगाला जिंकू शकतो. मी चिंदी घालून सोनं विकायला बसलो, कोणी बोलवता येईना. मी चिंदी घालून सोनं विकायला बसलो, कोणी बोलवता येईना. मी सोनं घालून चिंदी विकायला बसलो, गर्दी सारता सरेना. प्रेझेंटेशन करतात आणि मुलांशी बोलताना अच्छा हो का बेटा, हाँ बताइए की इंटरेस्टिंग है. एक्सेप्ट देयर ओपिनियन, पॉइंट ऑफ व्यू. ते जे बोलतायत अच्छा हाँ ऐसा हो सकता है, ऐसा नहीं बोलना. क्या बोलता है, क्यों जो बोलता है, क्या बच्चे बोलता है झूठ नहीं बोलना. वो बात कर सकते हैं आपसे, ते बोलू शकतात. मी पाहिलं आज माझ्या क्लासमध्ये भीम आला होता, छोटा भीम, त्यांनी मला लड्डू दिला. काहीतरी बोलता, फेकतोय मैं लड्डू चल अभ्यास कर, अगली बार बताएंगे आपको, ऐसा ना. ठीक है पापा, लड्डू नहीं, अब मैं आपको देता हूँ एग्जाम में लड्डू. बच्चे होशियार रहते हैं. वो एक बच्चा आया, मेरे मिस का नाम क्या, मेरे मिस का नाम बोलते मिस मुर्गी है. नहीं मिस मुर्गी क्यों है, अरे मेरे को एग्जाम में अंडा ही देती है बार बार. बच्चे बहुत होशियार. आता ते एक्झॅक्टली कल्चर असं जे तुम्हाला दिसेल तेच करतात. येस ऑर नो. अभी टीव्हीवर झिंग 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 चालू झालं की ते लहान मुले पण झिंग 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 झिंग. किती लोकांना झिंगाटचा अर्थ माहित नव्हता, पण दिल्लीपर्यंत लोक नाचत होते. येस ऑर नो. म्युझिक शुरू होती, तो जो सामने है वो फिर तम्मा तम्मा, जुम्मा चुम्मा, झिंग झिंग, डांग डिंग, डिंग डिंग, डिंग डोंग डिंग, तो चलेगा सब. लेकिन क्या देखना और वो क्या समझना, ये अपने ऊपर है ना. तर ती सतसत विवेक बुद्धी आणि स्वरमध्ये आपण त्यांना शिकवायला पाहिजे. आणि ते केव्हा शिकू शकतो, जेव्हा आपण त्यांचे मित्र होऊ, त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं राहू. आपण अगर तो वरून प्रेशर टाकतोय तर वरून प्रेशर फक्त त्यांचा टोमॅटो सॉसच होणार आहे. अरे की नाही, वो कुछ होगा नाही. आणि आपल्या सगळ्या लोकांना खुलता कडी खुडेना काही दिया परदेस. म्हणजे आई बहिणींना ती बनारसला गेली किती टेन्शन आहे हो, त्या गौरीचं टेन्शन आहे. आणि मुलगा जेवणाचा आई भूक लागली नंतर 9:30 नंतर, कारण 9 वाजता येस ना. आहे की नाही, सगळ्या सिरियलचे नाव तोंड बाहेर आहे. थोडं होमवर्क आम्हाला करावं लागतं, सिरियल पण पाहावे लागतात. असं नाही की आम्ही मंगल वरून झालो म्हणून. आरी की ठीक आहे. आणि फीडबॅक ठेवावा लागतो, कोणती ऍक्ट्रेस म्हणजे काय काय बोलते. लेडीज लोक काय करतात, सब सिरियल देख के बोलती तो मंगळसूत्राचा पॅटर्न बाकी चांगला आहे, साडी. लेडीज लोक फॅक्टरीचे एक्सपर्ट राहतात, त्यांचं सगळीकडे लक्ष राहतं वर्कआउटला. असो तो वी पुट लाईक दॅट. एंगेज इन देअर कन्व्हर्सेशन. बात करते वक्त त्यांच्याशी बोला वर्गत. अच्छा अच्छा, बरं चांगलं वाटतंय, क्या बात आहे, आज काय झालं बेटा शाळेत. आणि बोलताना इथून डोक्यावर मागे हात फिरवा, पाठीवरून हात फिरवा. लोकांना ते काय म्हणतात, असं नाही की मुलांना मारायचं नाही, पण मारायचं कुठे, लोकांचा गालावर मारतात. थड इधर वो जलता है, ये गाल सेंसिटिव होता है, ये इधर नेक पे इट्स अ लव ट्रायंगल. मारताना राइट साइड पीठ पे ऐसा मारना जिससे बेनिफिट हो, आणि हल्का पैट करना है ना. एकदम वो पिक्चर में रंजीत जैसा रजनीकांत सारखं काहीतरी मारताय, धाड धूड ठप ठप ठप. तुमचा कंट्रोल राहतो त्याच्यावर. आणि मला माझा राग होतो, माझा स्वभाव तसा आहे, स्वभाव बदला. अरे ठीक आहे, कुठलं लाड करता मुलांना अच्छा व्हेरी गुड, क्या क्या अच्छा है. त्यांच्या पेट नेम, त्याला तो नाव आवडतो. बेसिकली आपने उसको नाव दिया सोना मोना एडवर्ड, त्याला जवळ घ्या आणि बोला, अरे यार आपने कैसा करके दिया, कसं केलं पाहण, सो नाईस, किती चांगलं रे, तुला कसं जमतं रे बेटा, चल आपण करून पाहूया. इन्व्हॉल्व व्हा, इन्व्हॉल्व टू इव्हॉल्व, उसमें इन्व्हॉल्व व्हा. ज्या मुलाला जेव्हा वाटेल की माझ्या एकदम क्षुल्लक गोष्टी पण त्यांना इम्पॉर्टंट आहे, तेव्हा तुमच्यासोबत तो शेअर करेल. तो शेअर का करत नाही, आल्यानंतर तुमचा पहिला प्रश्न, शाळेमध्ये काय झालं, होमवर्क केलं का, होमवर्क कम्प्लीट केलं, जेवण कर, झोपून जा, चल टीव्ही पाहायचं नाही.
आणि तो झोपल्यानंतर आपण टीव्ही पाहत राहतो, तो बेड मध्ये पाहतो, अच्छा अच्छा असा फोटो पाहतो, टीव्ही पाहतो असा. त्याचे 2 सिरियल झाले बिचारायचे. 10 वाजता शॉन द शिप आला किंवा छोटा भीम आला, पीव्हीएस आला, दिवसभर टीव्ही. आता काय असतात की आमच्या आई वडील माया भगिनी आहे, त्यांची सवय असते की कुछ भी कचरा रहा तो अपने कारपेट के नीचे छुपा के रखती है ना, घर का बदन. कारण की बाहेर से कोई मेहमान आया तो कसा मुलगा नाही, खूप चांगला आहे आमचा आहे ना, बंटी खूपच छान आहे, खूप अभ्यास करतो, तसं थोडा खोडकर आहे पण चांगलंच आहे, असं चांगलं बोलतात. पण वडिलांची सवय असते कायदा बदमाश 1 नंबर माझ्यासमोर गेलाय. इन्हें माँ बिचारी इतनी कचरा डाल के कारपेट नीचे छुपा दिए और पिता उठा के हे बघ आमचा कचरा. त्यांना काय आनंद वाटतो माहित नाही. त्यांना असं वाटतं की बाबा मैंने कचरा दिखाया ना कितना बडा हो गया. थोडा सामंजस्य ठेवा, प्रेमाने वागा, वी कॅन कॅरी लाईक दॅट. दुसरा, लुक ॲट दॅम विथ रिस्पेक्ट. त्यांच्याशी मानाने बोला, प्यार से बोलिए. गिव रिस्पेक्ट गेट रिस्पेक्ट, क्योंकि नेक्स्ट जनरेशन दे आर कीपिंग लाइक दैट. Always praise them in public and punish them in private. Praise them in public म्हणजे सगळ्यांपुढे त्यांना प्रेज करा आणि प्रायव्हेट मध्ये पनिश करा. आपण काय करतो, सगळ्यांपुढे त्यांना 2 हाणतो आणि प्रायव्हेट मध्ये गालगुच्ची, ओ माझा छोना, काय उपयोगाचं नाही. सबके सामने बोलिए, नाही रे व्हेरी गुड, क्या बात आहे, शाबाश मेरे शेर, लवली, वॉट एव्हर लाईक दॅट. अरे आणि शाबाश बोलता तर हळू बोला, नाही तो शेरचा एकदम मागं जाऊ शाबाश नको बाबा, तुमची शाबाशी अशी नाही पाहिजे. जसं ना थोडा धीराने घ्या. शेअर गुड न्यूज विथ दॅम. चांगली बातम्या त्यांच्याशी शेअर करा. लेट दॅम बी मॅच्युअर. स्पीक वेल ऑफ देअर फ्रेंड्स. हा, त्यांच्या मित्रांचा अपमान करू नका, मित्रांशी कम्पेअर करू नका, मित्रांविषयी वाईट समोर बोलू नका. कीप इन रिमेंबर द गुड थिंग्स डिड. त्यांनी काय काय चांगल्या गोष्टी केल्यात आधी पण. अरे बेटा तू लहानपणी ते केले होते ना मातीचे दिवे, दिवाळीला आठवते का तुला, किंवा तू आपली ताट उठून ठेवत होता लहानपणी, बापरे किती छान छोना माझा बेटा, ते सांगायचं. त्यांना गदगद होईल, चांगलं वाटेल आणि अप्रिशिएट करा आणि ती आठवण काढत जा. बिकॉज इट्स अ म्युच्युअल ऍडमिरेशन सोसाइटी. वी लव द प्लेस वेयर वी आर सेलिब्रेटेड, नॉट टॉलरेटेड. जहां पे हमारी इज्जत होती हमको वहां पसंद आता है, जहां बेइज्जती होती वहां पसंद नहीं आता है. आजचा विशेष पॅरेंटिंगचा आहे म्हणून, कारण बोलायला भरपूर आहे, आपण याच्यावर राहू सो दॅट नेक्स्ट टाइम इट कॅन बी मोर हिलेरियस आणि टेम्परामेंटवर बोलू शकतो. आय थिंक सभे की पाबंदी आहे. इफ दे रिपीट अ स्टोरी लिसन लाईक इट्स अ फर्स्ट टाइम टू देम. काय होतात, मुलं वारंवार रिपीट करतात. अच्छा आहे की असं झालं होतं की ते परत आहे ना, तो आमच्या घरचा आहे ना, आम्ही गेलो, परत रिपीट करतात. आपला पेशन्स नसतो. आपण काय म्हणतो, अरे लवकर बोलणार आहे बाबा, हा ते सांगितलंय नंतर, हा ते सांगितलंय नंतर, हा चल चल बोल बोल. आपला पेशन्स नसतो. इफ यू डोंट हॅव पेशन्स यू विल बिकम पेशंट. पेशन्स पाहिजे. वो बोलने के बाद अच्छा हाँ हाँ ओके ओके ओके, अच्छा खरंच असं झालं होतं, अच्छा, ही विल कम मोर क्लोजर. आणि बोलताना आपण वी आर नॉट डीलिंग विथ हिम, वो अपने पास कुछ मांगने नहीं आया है. याद रखिए, हम आने वाले दिनों में वही हमको देने वाला है. The next time he will be giving like that. But life, this is not a science or a management like that कि जिसमें आपको इन्वेस्टमेंट करना है. This is एक निर्मल प्रेम है, एक प्रभाव है, एक वात्सल्य है, जिसको निर्मलता से चलना चाहिए. Don't bring up painful events to them and it should not be like that. Avoid, respect their age. त्यांच्या वयाचा मान ठेवा. Don't neglect it. Avoid cutting off them when they speak. ते बोलतानाच मध्ये त्यांना कापू नका. ठीक आहे बंद कर, 1 मिनिट तू बंद कर, तू बोल काय. त्यांचं वाक्य पूर्ण होऊ द्या. आणि काय होतं, मग ते बोलत नाही कोणापुढे. आपण काय करतो, कधी कोणी पाहुणे आल्यानंतर एक बाहेर एवढा येत होता, आपकी स्कूल में पोएम सिखाई, बताओ, सांगाय काका पुढे. कोणी आल्यानंतर आपण त्यांना डेमो प्रेझेंटेशन सांगतो. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अंकल वाय यू केम अगेन फार, ट्विंकल, जॉनी जॉनी यस पप्पा, ईटिंग शुगर इन शुगर फॅक्टरी पापा. याचं लिखतात, त्याचं नको लिखतात. आता इकडे सगळीच गोड मंडळी बसली आहेत. आता साखर कारखान्यामधल्यानंतर शकत नाही, सगळीच गोड मंडळी बसली आहेत बारकोटला. तो डोंट यूज दॅम ॲज अ डेमो पीसेस. लेट दॅम की त्यांना विचारायचं, आप पोएम सुनाना चाहेंगे, तुला सांगायचे का बेटा.